नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज आपण आलेलो आहे आमच्या गावातील महादेवाच्या देवळात. सर्वांना हर हर महादेव. आमच्या गावातील देऊळ आहे महादेवाचं. असं खूप छान सुंदर असं देऊळ आहे. असं तर आमच्या गावातील महादेवाचं देऊळ आहे, प्रसिद्ध आहे. असं छान मध्ये आता ऑगस्टमध्ये यात्रा असते आमच्या गावाच्या देवळाची, महादेवाची. तर आमच्या गावातले महादेव देवळ सतपन्न खूप छान आहे. सतपन्न आहे देवाचं एक महादेव देवळ असल्यामुळे मागे असं ओम काढलेलं आहे. तर दर सोमवारी आमच्या गावातील ग्रामस्थ वगैरे दर्शनाला येतात तिथे. असं आहे. हा देवाचा परिसर आहे देवळाच्या मागचा. त्यानंतर इथे शाळा आहे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निरगुडे. असं छान वातावरण आहे. देवळात आलं की समाधान वाटतं प्रत्येकाला. कसं छान हा देवळाच्या मागचा परिसर आहे. खूप छान विकास. आमचा मित्र भेटला आता एवढ्यातच. ह्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं पहिल्यांदा स्वागत करायला विसरलो तिथे. काही प्रतिष्ठित व्यक्ती बसले तिथे आमच्या. प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. देवाच्या तिथं आल्यानंतर थोडं समाधान वाटतं. असं आहे. दर्शन घेऊ आपण आधी देवाच्या त्याला पहिला नंदी शिपाय. असं देवाच्या इथं प्रसन्न वाटतं, समाधान. इथे आपण आलं की इबीत असतो, तो इबीत लावतो आपण. प्रसन्न असं वातावरण आहे, खूप छान. इथे मोठी घंटा आहे देवाच्या. नंदी छान. इथे लिंबाचं झाड आहे. इथे एक लिंबाचा इथे पिंड आहे. ते लिंबाच्या झाडातून पडले असं म्हणतात जुने माणसं. असं छान छान असे पिंड आहे. आता आज सोमवार असल्यामुळे पिंडीला हार फुले वाहिलेले आहेत माणसांनी, शिवभक्तांनी म्हणावं लागेल थोडक्यात. असा हा देवळाचा परिसर. हा देवळ आहे मस्त. खूप छान मंदिर आहे आमच्या गावातील. अवश्य एकदाच व्हिजिट द्या तुम्ही आमच्या महादेवाच्या मंदिराला. थँक्यू.